5 मेला येतेय खास अंगारकी संकष्टी चतुर्थी. ही अत्यंत शुभ आणि शक्तिशाली मानली जाते. वर्षातून क्वचितच येणारा हा योग तुमचं नशीब बदलू शकतो. संकष्टी चतुर्थी म्हणजे श्री गणेश यांची उपासना करण्याचा दिवस. पण जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी म्हणतात. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह, आणि मंगळ हा शक्ती, धैर्य आणि संघर्ष यांचा कारक मानला जातो. म्हणूनच या दिवशी गणपती आणि मंगळाचा विशेष योग बनतो, जो आपल्या आयुष्यातील अडथळे दूर करण्यास मदत करतो. पण तुला माहितीये का, ही कोणासाठी सर्वात जास्त लाभदायी आहे? आता पाहूया कोणत्या राशींना या अंगारकी संकष्टी चतुर्थीचा सर्वात जास्त लाभ होऊ शकतो आणि नेमकं त्यांच्या आयुष्यात काय बदल होऊ शकतात. या दिवशी गणपती आणि मंगळाचा विशेष योग बनतो. मेष रास. मेष ही मंगळाची रास असल्यामुळे या दिवशी तुमच्यातील निर्णय क्षमता आणि धाडस प्रचंड वाढू शकतं. अनेक वेळा मेष राशीचे लोक पटकन निर्णय घेतात, पण कधीकधी चुकीचेही ठरतात. या अंगारकीच्या दिवशी केलेली श्री गणेश उपासना तुमच्या निर्णयांना योग्य दिशा देते. रिअल लाईफ कनेक्ट. जर तुम्ही बिझनेस सुरू करायचा विचार करत असाल किंवा जॉब चेंजबद्दल कन्फ्युज्ड असाल, तर या दिवशी घेतलेला निर्णय अधिक स्थिर आणि योग्य ठरू शकतो. विशेष उपाय: लाल फुलं, दुर्वा आणि गूळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करा. वृश्चिक रास. वृश्चिक राशीचे लोक खूप भावनिक आणि अंतर्मुख असतात आणि त्यांच्या मनात खूप विचार चालू असतात. या दिवसाचा मंगळ गणेश योग तुमच्या मनातील भीती, शंका आणि नेगेटिव्ह थॉट्स कमी करण्यास मदत करतो. रिअल लाईफ कनेक्ट. ज्यांना सतत अँक्झायटी येते किंवा पास्टबद्दल जास्त विचार येतात, त्यांना या दिवशी खूप शांतता आणि क्लॅरिटी मिळू शकते. विशेष उपाय: गणपतीला लाल चंदन आणि दुर्वा अर्पण करा आणि 108 वेळा मंत्रजाप करा. मकर रास. मकर राशीचे लोक मेहनती असतात, पण कधीकधी त्यांना त्याचं फळ उशिरा मिळतं. या अंगारकी संकष्टीला केलेली पूजा तुमच्या अडकलेल्या कामांना गती देऊ शकते. रिअल लाईफ कनेक्ट. जर प्रमोशन थांबलेलं असेल किंवा बिझनेसमध्ये कॅश फ्लो अडकलेला असेल, तर या दिवशी पॉझिटिव्ह मूव्हमेंट सुरू होण्याचे योग आहेत. विशेष उपाय: मोदक, तुपाचा दिवा आणि गणपती अथर्व शीर्ष वाचन. सिंह रास. सिंह राशीचे लोक नॅचरली लीडरशिप क्वालिटीज घेऊन येतात, पण कधीकधी इगो किंवा फ्रस्ट्रेशन त्यांना अडवतं. या दिवशीची उपासना तुमच्यात ह्युमिलिटी आणि बॅलन्स आणते, ज्यामुळे लोकांमध्ये तुमचा आदर वाढतो. रिअल लाईफ कनेक्ट. जर तुम्ही टीम हँडल करत असाल किंवा पब्लिक डीलिंगमध्ये असाल, तर तुमची इमेज आणि इन्फ्लुएन्स मजबूत होऊ शकते. विशेष उपाय: केसर तिलक, पिवळी फुलं आणि गोड नैवेद्य. मंगळ दोष असलेल्यांसाठी. ज्यांच्या कुंडलीत मंगळ दोष आहे किंवा वारंवार अडथळे येतात, भांडणं होतात, त्यांच्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी श्री गणेश यांची पूजा केल्यास मंगळाची नकारात्मकता कमी होऊन जीवनात स्थैर्य येऊ शकतं. टिप: संध्याकाळी चंद्रदर्शनानंतर शांतपणे प्रार्थना करा. माझ्या जीवनातील सर्व अडथळे दूर करा. इतर सर्व राशींसाठी. राशी काहीही असो, अंगारकी संकष्टी चतुर्थी हा दिवस प्रत्येकासाठी शुभ आहे. हा दिवस तुम्हाला एक गोष्ट शिकवतो: श्रद्धा आणि सातत्य असेल तर कोणतंही संकट मोठं नाही. कधीकधी आपल्याला वाटतं आपल्यावरच जास्त अडचणी येतात, पण अशा दिवशी केलेली छोटीशी प्रार्थनासुद्धा आपल्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते.